नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद शहरात 200 आयकर अधिकाऱ्यांकडून बड्या बांधकाम व्यावसायिकांवर धाडी कारवाई सुरूच असल्याने प्रशासनाकडून दुजोरा नाही. नुकसानीचे पंचनामे करत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचा पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना. आता बघूया सविस्तर बातम्या. औरंगाबाद शहरात एकाच वेळी आयकर विभागाच्या 200 अधिकाऱ्यांनी 11 ठिकाणी धाडी टाकल्या. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केलं आहे. अनेक बडे उद्योगपती तसेच बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. बुधवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील 11 ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्याची घटना समोर येत आहे. दरम्यान आयकर विभागाने सुरू केलेली ही छापेमारी पुढील 2-3 दिवस चालणार असल्याने ज्यांच्यावर या धाडी टाकण्यात आल्या त्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार नाशिक आणि पुणे आयकर विभागाच्या टीमने ही छापेमारी केल्याची माहिती आहे. शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते. या व्यावसायिकांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी अधिक चौकशी करीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्यात खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे आंतरजातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप एसडीपीआयच्या वतीने करण्यात आले असून आपली जबाबदारी समजून राज्यात शांतता राखावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. त्यांना आम्हाला रस्त्यावरची लढाई ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआय ही आज महाराष्ट्रामध्ये सज्ज झालेली आहे आणि पूर्ण मराठा समाजाच्या आणि ओबीसी नेत्यांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि लवकरच या संदर्भात पुढची भूमिका आम्ही आपल्याला लवकरच कळवू. तुम्हाला जर ओबीसीचा एवढा पुळका आहे ना तर मग राजीनामा दिला द्या ना. ओबीसीसाठी रस्त्यावर या 52% ओबीसी तुमच्या पाठीमागे आहेत आणि मराठा समाजाचे जवळ 178 घरांनी आजही या राज्यामध्ये सत्ता केंद्राच्या ठिकाणी आहेत. तर तुम्ही मराठ्याच्या नावावरती स्वतःची राजकीय पोळी भाजता. मग तुम्ही त्या ठिकाणी सर्व मराठा आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्यानेही त्याच्या पक्षाचे राजीनामे देऊन पुढे आलं पाहिजे. राज ठाकरे साहेब स्वतः म्हणतात की आपण गप्प बसलं पाहिजे. का गप्प बसलं पाहिजे? याचा अर्थ तुम्ही आधी दलित आणि हिंदू समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विद्यापीठाला नामांतराच्या प्रश्नावरती दबड्यात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ म्हणून त्या 2 समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडल्या गेली त्यानंतर दलित आपले हिंदू मुस्लिमामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं आहे आणि आता तुम्हाला काही मिळालं नाही. म्हणून जर तुम्ही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असाल तर ही निंदनीय गोष्ट आहे आणि आम्ही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआयच्या वतीनं यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. सकल हिंदू समाज के नाम से हिंदू मुस्लिम का वाद जो है तो पूरे महाराष्ट्र राज्य में फैलाने की कोशिश की गई. 50 से ज्यादा जो है तो हेट स्पीचेस को खुद सुप्रीम कोर्ट सर्वोच्चतम न्यायालय ने जो है तो नोट किया. इसके अंदर जो है तो मुस्लिम समाज को उनके खिलाफ जो है तो बदनामी की गई. इस्लाम धर्म के बारे में जो है तो झूठा प्रचार किया गया, हेट स्पीचेस किए गए. ये सब जो है तो सुप्रीम कोर्ट के संज्ञान के अंदर आया. सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र राज्य की गवर्नमेंट को सो मोटिव एक्शन क्यों नहीं हुआ करके उसके ऊपर जो है तो सख्त टिप्पणी भी की. लेकिन हमने देखा कि हिंदू मुस्लिम के वाद को महाराष्ट्र की राज्य की जनता ने जो है तो पूरी तरह नाकाम कर दिया और ये जो सियासत खेली जा रही थी हिंदू मुस्लिम के बीच में नफरत फैलाने की, इसको जो है तो महाराष्ट्र राज्य की जनता ने जो है तो स्वीकारा नहीं, इसको नकारा
इसके इसके खिलाफ में, इसके विरुद्ध में अब सत्ता में बैठी हुई बड़ी पार्टियां और बड़े लीडर जो है तो हिंदू मुस्लिम का नाम छोड़कर अब जातीय जातीय के अंदर थ्रेड निर्माण करने के लिए आगे आए हैं। ऐसे ही आज जो है तो ये जो खामोश रहने वाले पक्ष है, जो अपने आप को ये बोलते हैं कि हम वाद में नहीं पड़ते, ये वाद में नहीं पड़ते मतलब आग लगने के बाद रोटियां सेकने के आने वाले ये लोग हैं। इस ऐसे लोगों का हम जो है तो सख्त शब्दों के अंदर जो है तो इनका निषेध करते हैं। देवामुळे देश महासत्ता झाला म्हणणाऱ्या दीपक केसरकरांचं स्टेटमेंट संविधान विरोधी असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला असून या वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवला आहे। आणि म्हणून असाच एक श्रद्धावान मनुष्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्याला सत्तेवर आले त्याला आपण 10व्या क्रमांकावर होतो, आता 5व्या क्रमांकावर आलेलो आणि 2 वर्षामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकाची महासत्ता बनणार आहोत। देवशक्तीमुळे देश महासत्ता होणार, महासत्ता झालाय आणि नरेंद्र मोदीच देवाच्या शक्तीमुळे ते घडवणार, असं जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं जे स्टेटमेंट आहे ते संविधान विरोधी आहे। संविधान दिनादिवशी दीपक केसरकर आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत नाहीत, तर उलट देशाच्या महासत्तेचं आणि प्रगतीचं जे काही क्रेडिट आहे ते देवाच्या शक्तीला देऊन टाकतात। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्राला अंधश्रद्धा पाळणारे शिक्षण मंत्री लाभलेत, विज्ञानवादी दृष्टी नसलेले शिक्षण मंत्री लाभलेत। त्यामुळे देवावरती विश्वास ठेवून सत्ता चालणार नाही, तर संविधानाचे कायदे, न्यायालयीन प्रणाली, संसदीय प्रणाली, राजकीय सत्ता यावरच देश चालतो, प्रगती करतो, महासत्तेकडे वाटचाल करतो। विनाकारण सन्माननीय दीपक केसरकर यांनी याला देवाच्या शक्तीशी जोडून दिशाभूल करू नये। ते शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबला पाहिजे असं सुद्धा त्यांना आव्हान करतो। आणि दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हा देश गेली 70 वर्षे एक संध आहे, तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, कोणत्याही देवाच्या शक्तीमुळे नाही, हे सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना जाहीर करत आहे आणि या स्टेटमेंटचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे। महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत लायन्स क्लब ऑफ टायटन्स यांच्या वतीने आमदार संजय शिरसाट व शाश्वती जी श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना 500 स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या। महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत लायन्स क्लब ऑफ टायटन्स यांच्या वतीने आमदार संजय शिरसाट व शाश्वती जी श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना 500 स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या। सुरुवातीला आमदार संजय शिरसाट यांचे लेझिमच्या तालात स्वागत करण्यात आले। त्यानंतर केक कापून आमदार संजय शिरसाट व शाश्वती जी श्रीकांत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी साहिल सोनार, सरला शिंदे, अभिजित शिंदे यांनी गीते सादर केली। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग में जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिल बीते सारा तेरी फिक्र में, रहने सारी तेरी खैर मनाऊं। मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आपल्या भाषणातून आयुक्त जी श्रीकांत आल्यापासून शाळेची प्रगती कशा पद्धतीने चालू आहे हे सांगितले। याबरोबर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेतील विद्यार्थी नुकतेच क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। सर्व क्रिकेटपटूंना उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। त्यानंतर लायन्स क्लब ऑफ टायटन्सचे अध्यक्ष कपिल बाकलीवाल, कुणाल बाकलीवाल व इतर पदाधिकारी यांनी आमदार संजय शिरसाट, मनपा आयुक्त जी श्रीकांत, उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, सोनम श्रीकांत, शाश्वती व शनाया श्रीकांत यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले। आपल्या भाषणात आयुक्त जी श्रीकांत यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याकरिता महानगरपालिकेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। याचबरोबर अनेक शाळा लायन्स क्लब सारख्या सेवाभावी संस्थांना दत्तक घेऊन त्या शाळेतील गरजा पूर्ण करून घेतल्या जात आहेत। त्याचप्रमाणे आज लायन्स क्लब टायटन्सच्या मदतीने शाळेत 500 स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या। आमदार साहेबांचा वाढदिवस हा दररोज साजरा व्हावा, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना नवनवीन साहित्य दररोज उपलब्ध होईल
अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर मनपातील मुलांना मराठी माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाच्याही अनुदानित शाळा सुरू करण्याची आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करावा अशी विनंती त्यांनी या प्रसंगी केली. अतिशय उत्साहात सदर कार्यक्रम प्रियदर्शनी शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसमवेत विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत उबाळे, बाबू राठोड, बाळा जाधव, प्रकाश इंगळे, तेजस्विनी देसले, स्वाती डिडोरे, वैशाली चव्हाण, संगीता चौधरी, सूर्यमाला जाधवर, मोनिका चव्हाण, मनीषा नगरकर, स्मिता मुळे, प्रतिभा गावंडे, किरण पवार व शोभा पवार यांनी शिक्षकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन संजीव सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजस्विनी देसले यांनी केले. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे, नुकसानीचा अहवाल तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी बांधावर जाऊन पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना दिले. आज सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने 3 दिवसापासून पाऊस पडल्यानंतर 100 काही मिलीमीटर पाऊस पडला. कुठं 160 पडला, कुठं 130 पडला, कुठं 120 पडला. आणि तो सातत्याने पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे हे जे नुकसान झाले, काहीच कामाचा कापूस राहिला नाही. मी मका पाहिली, तूर थोडेफार प्रमाणावर ठीक आहे, परंतु बाकीचे एकंदरीत पीक पाहिले तर मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान झालेले. याचे पंचनामे कृषी तालुका कृषी अधिकारी असेल, SDO असेल किंवा SDM साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, यांनी सर्वांनी संयुक्तपणे पंचनामा करून 24 तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त 48 तासामध्ये पूर्ण दोन्हीही तालुक्याची झालेली नुकसान, या नुकसानीचे तंतोतंत पंचनामे करायचे आणि शासनाला कळवायचं. शासनाने निर्णय घेतलेला आहे की जे नुकसान झाले NDRFच्या नियमाप्रमाणे सर्वाला नुकसान भरपाई देण्यात येईल. त्याच पद्धतीने 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर देण्यात येईल असं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा पवार या तिघांनी मिळून कालच्या कॅबिनेटमध्ये ज्या सूचना दिल्या त्या सूचना मी अधिकाऱ्याला देऊ लागलो. या राज्याचा मंत्री म्हणून किंवा या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये भावूक झालेला आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला सरकार आधार देईल. हे सरकार कधीही कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला मदत करणारा सरकार आहे आणि याचा लायसन पाहिला तुम्ही, याचा गॅरंटी पाहिली आपण, याची सिस्टीम पाहिली तर गेल्या वर्षीचे पैसे आज सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटवर नुकसानीचे आलेले आहेत. परंतु आता एकदा खरीप झाला का रब्बीचा सीझन येतो आणि रब्बीच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने गारपीट होणे, गारपीटच्या सोबत पाऊस सातत्याने येणे आणि 100-150 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर साहजिक आहे का वरचा पाण्याचा जो मारा पडतोय, जो काही गारचा मारा पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थोडेफार
जे काही फळबाग असतात, कापसाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे आणि गव्हाचं नुकसान ज्यांनी पेरलं त्यांच्या गव्हाचं नुकसान आहे. काही लोकांनी मका पेरली होती, ती मका सर्व झोपलेली आहे. अशा पद्धतीने छोटे मोठे पीक जे जे नुकसान झालेले आहे त्याचे तंतोतंत पंचनामे कृषी विभागाने आणि महसूल विभागाने करावे, जेणेकरून सरकारकडे आपला आकडा गेल्यानंतर त्यांच्याकडेही रेकॉर्ड आहे. पाणी ज्या पद्धतीने पडला, सातत्याने 3 दिवस पडला, या सरकारकडचा रेकॉर्ड आणि आपला रेकॉर्ड या दोघांमध्येही आपण पाहिलं तर मला असं वाटतं की 85% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या 85% झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी जे स्वतः कॅबिनेटमध्ये जे आदेश दिला आम्हाला की सर्व शेतापर्यंत जा, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्या, शेतकरी जे काही त्याच्या मनामध्ये शंका कुशंका असेल त्या दूर करा. का हे मुख्यमंत्री महोदयांचा आदेश जो आहे त्याचा पालन सर्व पालकमंत्री, सर्व मंत्री करू लागले, सर्व आमदार करू लागले. पूर्ण शासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर मला वाटतं की 24 ते 48 तासामध्ये याचे पंचनामेचे तंतोतंत माहिती शासनाकडे जाईल आणि तत्काळ लवकरात लवकर सरकार याला मदत करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. फक्त अधिकाऱ्यांनी ही जे अचूक पंचनामे करावे आणि पंचनामे करताना कुठेही भेदभाव होणार नाही, कोणताही शेतकरी सुटणार नाही. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा तो शेतकरी आहे आणि शेतकऱ्यापेक्षा मोठा धर्म कोणाचा नसतो. शेतकऱ्याची सेवा करण्यामध्ये तुम्ही कमी पडू नका, मीही कमी पडणार नाही, सरकारही कमी पडणार नाही. तर याची आपण तंतोतंत माहिती तुम्हाला जी समजली वर्धे साहेब, तुम्ही SDM साहेब, तहसीलदार साहेब, तुम्ही सर्व मिळून हे करा आणि तुम्हाला काही अडचण आली तर मला बोला, परंतु आपल्याला ईश्वर अल्लाह भगवानला साक्षी ठेवून त्या शेतकरी बांधवाला मदत करायची. क्रीडा क्षेत्रामध्ये दप्तरी कारवाई करण्यासाठी खंडणी आणि लाचेची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत वुशू असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आले. शासनाच्या खेळाच्या यादीमधून वुशू या खेळाबाबत चुकीची माहिती नोंदवून खेळाला शासनाच्या यादीतून वगळण्यात येईल अशी धमकी देऊन 2.5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात खंडणी मागितल्याचा एक व्हिडिओ एडीएनच्या हाती लागला आहे. आमच्या वरती 5-50 जे काही विषय येतो वकीलचं ते आणि ते असं आम्हाला 2.5 लाख रुपये आम्हाला देऊन मोकळं करून 100% कारण आतापर्यंत बोललं सुद्धा पाटील आयुक्त फक्त समोरासमोर भेट झाली. ते आज आयुक्त बोललं ते आयुक्त बोललं म्हटलं किती मोठा विशेष काहीतरी असेल ना. मोठा आयुक्त म्हणून सांगा, गाडी देऊ राहिलं तर पैसे देऊ राहिला, पागल झाले का? मध्ये आज कार्यक्रम आहे ना, येत्या 8 दिवसातच वाजवणार आहे, हेही तुम्हाला सांगतो. पैसे इतका खतरनाक प्रकरण आहे ना का कुठं ते उशूला टार्गेट नाही, याला उशूला याची रॅकेट येतो प्रकरण आणि पेन्सिलचं दोन्ही प्रकरण हे तुम्हाला मी आज सांगू राहिलो. सगळं दिलं, सगळं टाईप करून दिलं. येत्या 8 ते 10 दिवसात स्पायसचं एक रॅकेटचं प्रकरण परिस्थितीत औरंगाबादला. सदर व्हिडिओच्या आधारावर वुशू असोसिएशनचे सचिव महेश इंदापुरे यांनी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सर, गुन्हा जर दाखल झालेला आहे आणि जर चौकशी अधिकाऱ्यांची झाली नाही आणि आम्हाला जर अशा पद्धतीचा न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टातही जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत. मंत्रालयासमोर आम्ही त्या ठिकाणी सर्व हे बालगोपाल खेळाडू, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा संघटना, राज्य संघटना मिळून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि क्रीडा मंत्री असेल, हे पूर्ण खेळाडूंच्या बाजूने आणि ते आम्हाला योग्य तो न्याय नक्कीच देतील. तर खंडणीच्या प्रकाराबरोबरच राष्ट्रीय स्तरावर दुहेरी खेळ प्रकारामध्ये दुहेरी रौप्य पदक पटकावणाऱ्या स्पर्धक मुलीला प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनसाठी मुद्दामहून हेतू परस्पर त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मी आता झालेल्या 32nd नॅशनल खेळ आहे, त्यामध्ये मी 2 सिल्वर मेडल्स जिंकले आणि ती नॅशनल 28 जून टू 1 जुलैपर्यंत चालली. त्यानंतर मी मेडल जे जिंकले त्यामध्ये मला सर्टिफिकेट मिळाले. आता आम्हाला मिळालेले जे सर्टिफिकेट आहे ते आम्ही व्हेरिफिकेशनला टाकत असतो. व्हेरिफिकेशनला टाकलं म्हणजे आम्हाला 5% रिझर्व कॅटेगरीमध्ये आम्ही येतो. त्यासाठी आम्ही स्पोर्ट्समध्ये आहोत. इन शॉर्ट, आम्हाला इंटरनल पॉलिटिक्स काहीच माहिती नाही. आम्ही जेव्हा खेळलो, आमचा खेळ खेळून झाला त्याच्यानंतर 7 जुलैला एक परिपत्रक काढण्यात आलं. ते परिपत्रक आम्हाला मिळालं. त्या परिपत्रकामध्ये असं क्लिअर मेन्शन केलेलं होतं की जो मी इव्हेंट खेळलाय असे 38 इव्हेंट त्यांनी काढून टाकलेले, पण ते
पूर्वकल्पना न देता आम्ही खेळल्यानंतर, म्हणजे हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट झाला, तर त्यांनी आम्हाला आधी जर कळवलं असतं तर आम्ही काहीतरी निर्णय घेतला असता. त्यानंतर आम्ही त्यांना बालेवाडीमध्ये जाऊन भेटलो, त्यांना विचारलं की सर आमचा काय प्रॉब्लेम झाला, आम्ही खेळलोय हे आमच्याकडनं चुकलंय का आम्ही लिगली नाही खेळलो हे आमचं चुकलंय. तर ते आम्हाला म्हणले की तुमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही खेळाडू आहे, तुम्ही बरोबर पद्धतीने खेळलेत. पण त्यांनी जे परिपत्रक काढले त्यामुळे त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आता इन्क्वायरी कमिटी बसवली आहे. बरं ठीक आहे, आम्ही एक्सेप्ट केली ती गोष्ट की इन्क्वायरी कमिटी बसवली आहे, पण आता किती महिने झाले त्याला, आम्ही बरं एकदाच फॉलोअप नाही घेतला, आम्ही 2दा-3दा जाऊन त्यांचा फॉलोअप घेतला. मी पहिल्यांदा बोलले तर त्यांनी असे मला काही बोलले की मी ते नाही बोलू शकत. ऑफकोर्स इन शॉर्ट नॉनसेन्स असं पद्धतीने ते आम्हाला बोललेत. त्यानंतर आम्ही गेलो तर त्यांनी सांगितले की एन्क्वायरी कमिटी बसवली आहे. एन्क्वायरी कमिटी ठीक आहे म्हटलं, सर किती दिवसात आम्हाला याचं उत्तर मिळेल, कारण की माझं भविष्य ह्याच्यावर डिपेंड आहे ना. मी काही एक्झाम्स देणार आहे ते मी स्पोर्ट्स कोट्याच्या फॉर्ममधूनच देणार आहे ना, तर मी गो थ्रू होती, मी सफर होती याच्यामध्ये. मी कंटिन्युअसली पुण्याला अपडाऊन तर नाही करू शकत. मी आता लास्ट टाइम पण आता रिसेंटली 15 डेज पण नसते झाले, मी परत त्यांना भेटून आले, तेव्हा ते मला परत बोलले की एक शेवटचे 8 दिवस द्या, आम्ही एन्क्वायरी कमिटी बसवली आहे आणि त्यात आम्ही जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला आम्ही सांगेल. आता माहिती नाही, आता 8 दिवस तर झालेत त्या गोष्टीला, आता बघू ते काय निर्णय देतात आणि त्यांनी दिला पाहिजे तो निर्णय. बुटी लाईन ते भाजी मंडई येथे 450 मिलीमीटर जलवाहिनीवरील पुन्हा 22 नळ तोडण्यात आले. त्यापूर्वी एकूण 19 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या 450 मिमी जलवाहिनीवरील काल एकूण 19 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले होते. आज अनधिकृत नळ खंडित करण्याची कारवाई सुरू ठेवण्यात येऊन पुन्हा या ठिकाणी 22 नळ जोडण्यात आले. या ठिकाणी नवीन रस्त्याचे काम सुरू होणार असल्यामुळे नंतर हे अनधिकृत नळ रस्ता फोडून खंडित करणे शक्य नसल्याने ही कारवाई करण्यात आली. पथकाला प्राप्त होणाऱ्या अशा तक्रारींमुळे ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. या ठिकाणी एकूण 41 अनधिकृत नळ तोडण्यात आले आहेत. सदरील अनधिकृत नळ खंडित करण्याचे काम चालू असताना काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख व इतर कर्मचारी पथकासोबत होते. सदरील कार्यवाही कार्यकारी अभियंता KM फालक, उप अभियंता मिलिंद भांबरे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, पथक अभियंता रोहित इंगळे, सुमेर शेख, हेमंत हिवराळे आणि पथक कर्मचारी वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, तमीज पठाण, मो शरीफ, सागर डिगोळे, तुषार पोटपिल्लेवार, लाईनमन अब्दुल गफार, अब्दुल जफार, राहुल साळवे, अब्रार उल हक, सचिन पवार, राहुल रगडे आदींनी पूर्ण केली. श्री विघ्नहर गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विश्वस्त मंडळ, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आणि 3 डिसेंबर 2023 या दिवशी ओझर जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आज या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की 2 आणि 3 डिसेंबर रोजी ओझर या ठिकाणी जिथे अष्टविनायकाचं मंदिर आहे त्या ठिकाणी एका मंदिर आणि न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही दुसरी मंदिर आणि न्यास परिषद आहे. ह्या मंदिर आणि न्यास परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून साधारणपणे 650 मंदिरांचे विश्वस्त आणि वेगवेगळे जे आंदोलन करणारे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करणारे आहेत, अनेक पुरातत्व विभागातले मान्यवर आहेत, तर असे सगळेजण उपस्थित राहणार आहेत. आणि या परिषदेच्या माध्यमातून आमचा उद्देश असा आहे की आज जे मंदिरांचं सरकारीकरण चालू आहे त्याचा विरोध करणं, त्याच्याबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातून कोणत्या सुविधा करता येतील. आज अनेक मंदिरांच्या जागांवरती अतिक्रमण केलेलं आहे, परंतु मंदिरांना यामध्ये न्याय मिळत नाहीत. अनेक त्यांच्या जे रिपोर्ट्स आहेत हे चॅरिटी कमिशनर कार्यालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात, त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. तर अशा मंदिरांशी संबंधित विविध समस्यांच्या संदर्भात या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. मंदिरांचं सुव्यवस्थापन कसं करावं यावरही चर्चा होईल. यामध्ये या परिषदेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक मंत्री उपस्थित राहतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा या मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांचं एक संघटन निर्माण व्हावं आणि मंदिरांशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या समस्या दूर होऊन भाविकांना त्या मंदिरांचा योग्य तो लाभ व्हावा असा मुख्य उद्देश आहे. हा संपूर्ण कार्यक्रम हा
लेण्याद्री देवस्थान, ओझरचं गणेश देवस्थान, भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आणि हिंदू जनजागृती समिती ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आहे. त्यामुळे ही परिषद जी आहे ही संपूर्णपणे अराजकीय आणि केवळ मंदिर विश्वस्तांची परिषद आहे. मंदिर परिषदेमध्ये आम्ही जे विषय घेणार आहोत त्यामध्ये आमचा एक प्रयत्न असा आहे की या निमित्ताने मंदिराशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने थोडासा पुढाकार घ्यावा. या दृष्टिकोनातून मंदिरांशी संबंधित ज्या भाविकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा. मंदिरांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे कसं करावं ह्याचं सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं. त्याचबरोबर कायदेशीर ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात. वक्फ बोर्डाकडून ज्या मंदिरांच्या जमिनींवरती अतिक्रमण चालू आहे, बळकावणं चालू आहे, ते कुठेतरी थांबावं. आणि एकूणच मंदिरांमध्ये आज एका वस्त्रसंहितेची जी आवश्यकता आहे की आपल्या मंदिरामध्ये येणारे जे भाविक आहेत तर ते चांगले कपडे घातलेले असावेत, या दृष्टिकोनातून एक प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ह्या प्रकारच्या मागण्या घेऊन किंवा ह्या प्रकारचे उद्दिष्ट घेऊन ही दुसऱ्या नंबरची मंदिर परिषद आपण या ठिकाणी घेणार आहोत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद शहरात 200 आयकर अधिकाऱ्यांकडून बड्या बांधकाम व्यावसायिकांवर धाडी कारवाई सुरूच असल्याने प्रशासनाकडून दुजोरा नाही. नुकसानीचे पंचनामे करत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचा पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.